आता महत्त्वाच्या 25 बातम्या। शिंदे गटाकडून वरळीत मोर्चे बांधणी, श्रीकांत शिंदेंकडून मुंबईतील सर्व विधानसभा मतदारसंघात बैठका। वरळी विधानसभा मतदारसंघात आदित्य ठाकरे विद्यमान आमदार। प्रकाश आंबेडकर एवढ्या निवडणुका लढवून निवडून येत नाही। आंबेडकरांनी एनडीएमध्ये यावं, त्यांच्या केंद्रीय मंत्रिपदासाठी मी प्रयत्न करतो। केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंची खुली ऑफर। 18 जागांची यादी तयार, त्यापैकी 10 ते 12 जागा द्यावा। तसंच सत्ता आल्यास 1 ते 2 मंत्रिपद आणि 2 महामंडळांचं चेअरमन पद द्यावं। रामदास आठवलेंची महायुतीकडे मागणी। भास्कर जाधवांचा मुलगा विक्रांत जाधव यांनी अजितदादा चिपळूण दौऱ्यावर असताना भेट घेतली, तर वरिष्ठ नेते चिपळूणमध्ये आले की भेटण्याची प्रथा। भास्कर जाधवांच्या कार्यालयाकडून भेटीवर स्पष्टीकरण। भास्कर जाधवांना ठाकरे गटात अस्वस्थ वाटत असल्यानं प्रतिनिधी म्हणून भेट घेतली असावी। विक्रांत जाधव आणि अजित पवारांच्या भेटीवर संजय शिरसाटांची प्रतिक्रिया। बुलढाण्याच्या सिंदखेड राजा मतदारसंघात शरद पवार गटाची बैठक। मतदारसंघातून गायत्री शिंदेंना उमेदवारी द्या, पवार गटाच्या कार्यकर्त्यांची मागणी। राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी मंगळवारी सुनावणी, मात्र 313 क्रमांकावर सुनावणी असल्यामुळे सुनावणी होण्याची शक्यता कमी। अभिषेक मनु सिंघवींकडून प्रकरण मेन्शन। केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त राजीव कुमार 26 सप्टेंबर पासून 3 दिवस मुंबई दौऱ्यावर। आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीसंदर्भात आढावा घेणार। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 25 सप्टेंबरला नाशिकच्या दौऱ्यावर। शहांच्या दौऱ्यापूर्वी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला आणि भूपेंद्र यादव नाशिक दौऱ्यावर विविध कार्यक्रमांना हजेरी लावणार। अमित शहांच्या उपस्थितीत संभाजीनगरमध्ये 24 तारखेला महायुतीची बैठक। जागा वाटपासंदर्भात शिंदे, फडणवीस, अजित पवारांसोबत बैठक। वाद नसलेल्या जागांवर अंतिम निर्णय होणार। विधानसभेच्या आचारसंहितेपूर्वी राज्यातील महत्वाकांक्षी प्रकल्पाचं काम सुरू करण्याचं नियोजन। 45,000 कोटींच्या प्रकल्पाचं पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन करण्यासाठी हालचाली। संभाजी ब्रिगेडच्या शिष्टमंडळानं राज्यपालांची भेट घेतली। राजभवनात शिवरायांचा पुतळा उभारण्याबाबत सकारात्मक चर्चा। राज्यपालांसोबतच्या चर्चेनंतर 24 तारखेचं आंदोलन रद्द। हाके समर्थक आणि जरांगे समर्थक पुन्हा एकदा आमनेसामने। वडीगोद्रीतील वातावरण पुन्हा तापलं। भर पावसात ओबीसी तरुणांकडून रास्ता रोको करत घोषणाबाजी। मोहोळमध्ये मराठा आंदोलकांकडून अजित पवारांना निवेदन। अजित पवार गटाची जनसन्मान यात्रेची सभा संपल्यानंतर भर पावसात अजित पवारांनी निवेदन स्वीकारले। पुण्यातील मराठा आंदोलकांच्या शिष्टमंडळाकडून मुख्यमंत्री शिंदेंची भेट। मराठ्यांना स्वतंत्र आरक्षण, ओबीसी आरक्षणाला धक्का लावणार नाही। बैठकीनंतर शंभूराज देसाईंची प्रतिक्रिया। सत्ता कुणाची आली तरी रामदास आठवले मंत्रीपद पक्क। पुढच्या वेळी आमची गॅरंटी नाही, पण आठवलेंची गॅरंटी। नितीन गडकरींची रामदास आठवलेंना कोपरखळी।